नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे झपाटलेले घर आणि लेखिका आहेत प्राची सुळे. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण कथेकडे. अमरची बदली झाली, ती पण एका आडगावी. मनातून वैतागलेलाच होता, पण बँकेच्या नोकरीपुढे करणार तरी काय. बदली म्हटले की निघायची. अजून अविवाहित होता म्हणून बरं. आता ही शिवपूरला बदली झाली तेव्हा आईने विचारले, मी पण येते तिकडे. एकटा काय करणार, पण त्याने तुर्तास आधी नाही सांगितले. आधी तो जाऊन बघणार, राहण्याची सोय, बाकी सर्व गोष्टी, मगच आईला नेण्याचा त्याचा विचार होता. बँकेचा मेल आला. आजपासून 15 दिवसांनी रुजू व्हायचे होते. इथल्या ब्रांचमधल्या सहकारी पवारची तिकडच्या ब्रांचमध्ये ओळख होती. त्याने अमरबद्दल सांगितले, त्यामुळे लगेच त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. पवारनेच ओळखीकरवी त्याची राहण्याची सोय केली होती. ब्रांचपासून थोडं लांब पण गावातच एक छोटंसं पण छान घर बघून ठेवलं होतं. पुढे अंगण असलेले. अमरचं बहुतेक सगळं काम झालं होतं. एक दिवस आधीच तो निघणार होता. आईने पापड, लोणची, मसाले, घरात लागणारे बहुतेक सामान बांधून ठेवले होते. त्याच्या कपड्याच्या बॅगा भरून तयारीत होत्या. सकाळी लवकरच निघणार होता तो. तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होणार म्हणून रात्री जेवणासाठी आईने थालीपीठ, मेथी ठेपले बनवून दिले होते. जाण्याचा दिवस उजाडला. सकाळी भरलेल्या डोळ्यांनी आईने निरोप दिला. त्याने सुद्धा तिला लवकरच बोलावून घेईन असे आश्वासन दिले व तो निघाला. शिवपुरात पोहोचायला संध्याकाळचे 7 वाजून गेलेच. स्टँडवर अमरला घ्यायला इस्टेट एजंट निमकर आला होता. नमस्कार अमरसाहेब, मी निमकर. पवारांनी सांगितले होते तुमच्यासाठी जागा बघायला. जवळच एका कोसावर घर बघितलं आहे. बँक, बाजार, शाळा सगळे जवळच आहे. थँक्यू निमकर, खरंच आभारी आहे मी. चला घर दाखवतो, मग मी पण जायला मोकळा. 1 मिनिट निमकर, मला इथे एक दुकान दाखवा. जाताना दूध घेऊन जाईन. हो चला, जवळच आहे, निमकर म्हणाले. अमरने दूध आणि ओडोमॉस क्रीम घेतली आणि ते दोघेही चालतच तिथून निघाले. अर्धा रस्ता संपला आणि दुरूनच एक छोटे पण सुबक अंगण असलेले कौलारू घर दिसू लागले. तसे गावात सगळीकडे अशीच घरे दिसत होती. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती. कौलातून धूर येऊ लागला होता. थोडक्यात अगदीच गाव वाईट नव्हते. आईला पण आवडेल. बघू पुढचं पुढे, त्याने मनात विचार केला. अंगणाला बारीक काट्याचे कुंपण होते. अंगणाच्या पुढे मोठा ओटा. संध्याकाळी खुर्ची टाकून निवांत बसता येईल. अमरच्या मनात विचार आला. निमकरने किल्लीने कुलूप उघडले. 2 फाकी दार होते. निमकर पुढे झाला आणि लाईटची बटन शोधून लाईट लावली. लख्ख उजेड पडला. मोठा हॉल, उजवीकडे किचन, तिथून पुढे बाथरूम. हॉलच्या डावीकडे बेडरूम. बेडरूमला मोठी काचेची खिडकी होती. तिला बाहेरून लोखंडी सळ्या होत्या. हॉलच्या बरोबर समोरच्या भिंतीत पाठीमागे जायचं दार होतं. किचन, बाथरूम सगळं स्वच्छ. अमरला घर मनापासून आवडले आणि कोणीतरी मनापासून घराची सुबक रचना केली आहे याची त्याला जाणीव झाली. बरं आहे अमरसाहेब, मी निघतो. घर आवडलं ना? पाणी मी टाकीत भरलेलं आहे. सकाळी 6 वाजता पाणी येते ते 8 वाजेपर्यंत असते. घर खूप छान आहे, मला फार आवडले. तुमचा चेक मी उद्या दिला तर चालेल का? अमर त्याला म्हणाला. हो, सावकाशीनं द्या, निमकर म्हणाला. अच्छा, मी येतो. काही लागलं तर नक्की सांगा. अमरच्या हातात कुलूप आणि किल्ली देऊन निमकर तिथून गेला. हुश करत त्याने त्याच्या मागे अमरने दार लावून घेतले. आता दिसतंय त्यापेक्षाही हे घर सकाळी अजूनच छान दिसेल असे त्याला मनातून वाटले. आधी आंघोळ उरकून घेतो आणि मग चहा आणि मग खाणं, त्याने विचार केला. उद्या बाकीची काम, असा विचार करत अमर बाथरूममध्ये गेला. मोठं बाथरूम, शॉवर, मजेत आंघोळ उरकली. गॅसवर दूध तापत ठेवून त्याने आईने दिलेले थालीपीठ, मेथी ठेपले, लोणचं काढले, खाऊन घेतले. कडक चहा केला. मन आणि शरीर एकदम फ्रेश झाले. उद्या ब्रांचमध्ये पहिला दिवस. सगळं छानच होतं. अचानक त्याला पाठीमागच्या दाराची आठवण झाली. अरेच्छा, आपण ते दार उघडलेलं नाही. बघूया पाठीमागची जागा कशी आहे ती. त्याने दाराची कडी काढली. दार बाहेरच्या बाजूला उघडले. एकदम थंडगार वारा अंगावरून गेला. अमरला शहारा आला. वा, छान आहे जागा. उद्या सकाळी सगळं घर बघू. त्याने दार परत लावून घेतलं.
बेडरूममध्ये ऐसपैस पलंग होता. चादर आधीच घातलेली होती पण स्वच्छ होती. त्याला कुतूहल वाटले. निमकरने घर छानच ठेवले. उद्या आपली चादर टाकू. आता शरीराला आरामाची गरज आहे. स्वतःला पलंगावर झोकूनच दिले त्याने आणि त्याची नजर खिडकीवर गेली. बाहेरून दुधाळ प्रकाश येत होता. चंद्राचा चंदेरी प्रकाश पसरला होता. पौर्णिमा पूर्ण भरात होती. मन शांत करत त्याने समाधानाने डोळे मिटले. बाहेर मात्र अंगणात पांढऱ्या प्रकाशात आता कोणीतरी आले होते आणि त्या सुबक घराकडे एकटक बघत होते. अमरला शांत झोप लागली. एक दोनदा झोप थोडी चाळवली गेली पण व्यत्यय काही आला नाही. नेमकरने सांगितल्याप्रमाणे त्याने 6चा गजर लावून ठेवला होता. गजराच्या आवाजाने तो उठला. त्याने खिडकीत पाहिले. काल रात्रीचा दुधाळ प्रकाश जाऊन पहाटेचं झुंजूमुंजू होत होते. पक्ष्याची किलबिल कानांवर पडत होती. एक प्रसन्नता घेऊन अमर पलंगावरून उठला. फ्रीज नव्हता पण आईने सांगितल्याप्रमाणे दूध पाण्याच्या ताटलीत ठेवले होते, नासू नये म्हणून. त्याने आता दूध तापत ठेवले. चहाला पाणी ठेवले. आता त्याला घर बघायचे होते. सर्वप्रथम त्याने भिंतीतलं मागचं दार उघडलं. सकाळची कोवळी आभा सगळीकडे पसरली होती. तो बाहेर आला. पायाला जमिनीचा गार गार स्पर्श झाला. आणि हे काय? कुंपणाच्या आतल्या बाजूने अगदी हारीने नाजूक फुलझाडे लावली होती. तगर, मोगरा, चाफा, बरीच काही नाजूक अशी फुलझाडे लावलेली होती. कुंपणाच्या आतल्या बाजूने अगदी हारीने नाजूक फुलझाडे लावली होती. मोगरा, चाफा, तगर, काही नुसतीच हिरव्या नाजूक पानांची. किती सुरेख! अमरच्या तोंडून ते सर्व हिरवेगार पाने आणि झाडे बघून निघाले. दार उघडे ठेवून तो तसाच आत आला. दूध तापवले. आपल्यासाठी कडक चहा बनवला आणि कप घेऊन पुढल्या दारी आला. हॉलमधील एक खुर्ची खेचत ओट्यावर आणली आणि पाय ताणून मस्त बसला. चहाचा पहिला घोट त्याला अमृतासारखा वाटला. पुढे छोटे अंगण होते. मागच्याच सारखं इथेही छोटी छोटी फुलझाडे होती. एक अनंताचे सुद्धा होते. तुळशी वृंदावन होते. संध्याकाळी त्याचे तिकडे लक्ष गेले नव्हते. पण आतमध्ये तुळस नव्हती. एक छोटी आणून लावू त्याने ठरवलं. पण अचानक कालचाच विचार त्याच्या मनात चमकून गेला. इतकं सुरेख घर बांधून का बरं त्याचा मालक इथे राहत नाही आहे? ही प्रसन्नता, ही शांत अनुभूती त्याला नको वाटते का? जाऊ दे, आपल्याला छान मिळालं आहे ना, विचारू निमकरला नंतर. आता चांगलं उजाडलं. त्याने आंघोळीचा विचार केला. आज बँकेतला पहिला दिवस, उगाच उशीर नको व्हायला. अमर आत आला. घालायचे कपडे घ्यायला. तो बेडरूममध्ये गेला. अरे, ही खिडकी अजून आपण उघडली नाही. त्याने झटक्यातच काच बाजूला केली. गार वाऱ्याचा झोत अगदी खोलीत आला. त्याने खिडकी तशीच उघडी ठेवली. सळ्या असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. या बाजूला छोटा रस्ता गेला होता आणि झाडी होती. लोकांनी पायवाट बनवली असली पाहिजे, कारण रहदारीचा रस्ता नव्हता तो. ठीकच आहे, शांतता असेल, अमर स्वतःशीच बोलला. बेडरूममध्ये एक छोटा बदल झाला होता. हीच नंतर येणाऱ्या अनुभूताची नांदी होती. पण अजून अमरचे तिकडे लक्ष गेले नव्हते. त्याने घालायचे कपडे, टॉवेल काढला आणि बाथरूमची वाट धरली. निमकरला सांगून एक बाई घरकामासाठी मिळते का पाहायला हवे. हो, त्याचा चेक पण आजच देऊ. संध्याकाळी त्यास चहाला बोलावतो. ठरलं तर मग. गुणगुणत आंघोळ उरकली. रात्रीचे उरलेले ठेपले त्याने बरोबर घेतले. 8 वाजायला आले होते. आणखी 10 मिनिटात निघूया असा त्याने विचार केला. टॉवेल ठेवायला तो बेडरूममध्ये आला आणि त्याला तो बदल नजरेत आला. अमर पलंगाजवळ गेला. नक्की मी हे केलं होतं? त्याने स्वतःला प्रश्न केला. कारण पलंगावर चादर एकदम व्यवस्थित घातली होती. अमरला लोळण्याची सवय. सकाळी उठतानाच त्याने चुरगळलेल्या चादरीकडे बघितले होते आणि नंतर नीट करू असा विचार करून सरळ तो उठला होता. मग चादर कशी पुन्हा व्यवस्थित झाली? त्याला आठवेना की त्यानेच परत नीट लावली आहे का? कारण संगतवार विचार केला तर आपण नंतर कपडे घ्यायला आलो होतो. त्याआधी बेडरूममध्ये नव्हतोच. पण हा विचार परत त्याने झटकून टाकला. एवढ्या चांगल्या घरात आल्यावर आपण सतत त्याचाच तर विचार करतोय आणि आपणच केली नसेल कशावरून? नसेल राहिले लक्षात. एवढेच. दिवसाचा उजेड, वाईट काळ, अशुभ आपल्या ऊर्जेत सामावून घेते. म्हणूनच माणसाची फसगत होते. आलेली शंका अमरने केव्हाच उडवून लावली होती. आता त्याला निघायला हवे होते. पाठीमागचे दार त्याने लावून घेतले.
गॅस नळ बंद आहेत का याची खात्री करून घेतली. बॅग उचलली आणि पुढल्या दारी आला. दाराची दोन्ही पालं खेचून घेतली. कुलूप घालून किल्ली फिरवली आणि तो निघाला. गावचे कारभार चालू झाले होते. माणसांची लगबग चालू झाली. कुंपणाचे काट्याचे गेट खेचून घेतले आणि तो वळला. बरं झालं त्याने मागे परत वळून बघितले नाही, कारण अनंताच्या झाडाची फुललेली फुले टप टप खाली पडत होती. पण ती फुले जमिनीवर पडलीच नाहीत. अलगद हवेत तरंगत होती. कोणीतरी त्यांना ओंजळीत घेत होते. हो, कोणीतरी त्यांना ओंजळीत घेत होते. पहिल्याच दिवशी बँकेत अमरचे सर्वांबरोबर चांगले सूत जमले. त्याला जेव्हा विचारले तो कुठे राहतोय, त्याने सांगितले तेव्हा एक दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. अमरच्या चाणाक्ष नजरेने ते बरोबर हेरले. परंतु पहिलाच दिवस आहे आणि असे विचारणे बरोबर नाही हे वाटून तो गप्प बसला. दुपारीही हसत खेळत सगळे काम झाले. मॅनेजर मित्रत्वाने वागत होते. बँकेतून निघाल्यावर अमरने दुकानात जाऊन दूध घेतले. खरं तर तो आज खिचडीच करणार होता, पण बेत रद्द करूनच दुधावरच भागवूया असा विचार केला आणि 1 लिटर दूध घेऊन तो घरी आला. घरी आल्यावर हातपाय तोंड धुवून फ्रेश झाला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अमरने दार उघडले. बघतो तर समोर निमकर उभा होता. अमर म्हणाला, अरे निमकर, या या, आत या. बोला अमर साहेब, कसा गेला आजचा बँकेतला पहिला दिवस? निमकरने अमरला विचारले. एकदम छान, मजेत गेला, अमर निमकरला म्हणाला. वा, बेस्ट झालं, म्हणजे आता तुम्हाला तिथे चांगले मित्र मिळणार तर, निमकरही अमरला म्हणाला. हो हो, नक्कीच मिळतील, अमरने पुस्ती जोडली. निमकर बसा ना, चेक देतो, त्याबरोबर 1 कप चहाही घेऊया जरा निवांतपणे, अमर निमकरला म्हणाला. हो नक्कीच, आज जरा वेळ काढून आलोय मी तुमच्याकडे, असे म्हणून त्याने स्वतःहूनच 2 खुर्च्या ओढत नेऊन ओट्यावर ठेवल्या. तेवढ्या वेळात अमर 2 कप कडक चहा ट्रेमध्ये घेऊन बाहेर आला. घ्या निमकर, चहा घ्या, अमर म्हणाला. वा, चहाचा सुगंध मात्र भारीच येतोय हां, निमकर अमरला म्हणाले. हो, आईकडून शिकलोय, अमरही हसत हसत म्हणाला. दोघेही चहा घेण्यासाठी बसले. बरं निमकर, तुमचा हा चेक घ्या. थँक्यू अमर साहेब. निमकर, तुम्हाला एक विचारायचं आहे, विचारू का, अमरने सुरुवात केली. अरे विचारा ना, त्यात काय एवढं, कशाबद्दल माहिती हवी आहे का, विचारा, बोला काय हवं आहे तुम्हाला, निमकर अमरला म्हणाला. निमकर, इथे आल्यापासून माझ्या मनात एकच विचार येतोय, एवढे छान सुबक रेखीव घर बांधून या घराचा मालक का बरं इथे राहत नाही? तसे हे घर बांधून जास्त वर्ष झालेत असे वाटतही नाही. त्याला हे घर आवडलं नाही आहे का? का राहत नाही आहे तो इथे? हा प्रश्न निमकरला अपेक्षित नव्हता. त्याचं चित्त थोडं विचलित झालं. अमरने तो बदल लगेच ओळखला. काय झाले, बोला ना निमकर, काय आहे ते सांगा. अमर साहेब, हे घर छानच आहे, कोणालाही आवडेल असंच आहे, निमकर खिन्न स्वरात बोलला. पण या घराचा मालक कुठे आहे? कारण त्याच्याशी काहीच व्यवहार झालेला नाही आहे माझा. जो काही व्यवहार आहे तो तुम्हीच केला आहे. हो, खरे आहे अमर साहेब, कारण मालक इथे राहतच नाही. त्यांनी घराच्या किल्ल्या माझ्याकडे देऊन जो काही व्यवहार असेल तो मलाच करायला सांगितला आहे, निमकर अमरला सांगत होते. बरं मग सांगा, या घरात तो का राहत नाही, काय कारण आहे नक्की, अमरने पुन्हा निमकरला विचारले. साहेब, या घराचा मालक अनिकेत साहेब एक व्यापारी आहेत. त्यांना 19-20 वर्षांची एक मुलगी होती. होती म्हणजे आता ती कुठे आहे? अमरने निमकरला विचारले. थांबा, तुम्हाला सविस्तर सांगतो. अमर साहेब, या माणसाने एवढं हौसेने मौजेनं हे घर बांधलं, जसं तिला हवं होतं तसं. बाहेरून साधे सुबक कौलारू, पण आतून मॉडर्न. ती जी स्टोरेज रूम आहे ना, ती तिची छोटी लायब्ररी आणि जिम होती. अनिकेत साहेबांनी खूप हौसेने हे घर बनवले आपल्या लेकीसाठी, पण ती लेकच या जगाचा निरोप घेऊन गेली. काय? अमर एकदम दचकला. पण काय झाले होते तिला? साहेब, आजारी होती बिचारी, कसलासा डोक्याचा आजार झाला होता. खूप इलाज केले त्या बापाने, पण काही केल्या त्यातून ती उठलीच नाही. शेवटला आयुष्याचे थोडे दिवस असताना बापाने तिला या घरात आणले.
त्याही परिस्थितीत तिने या घराला खूप सजवले. किती झाडे लावली बघताना, मागे पुढे तिने स्वतःच्या हातांनी लावलेली आहेत. खूप जपायची ती या घराला, या झाडांना. घर खूप छान ठेवायची. प्रेमळ मुलगी होती. पण नियतीला तिची दया आली नाही आणि अवघ्या 20व्या वर्षी तिचं कार्य आटोपलं. हा धक्का सहन न होऊन अनिकेत साहेब पुरते खचले. त्यांचं मन लागत नव्हतं. या घरात राहायला नको म्हणून ते परत पूर्वीच्या जुन्या घरी निघून गेले आणि घराचे व्यवहार माझ्यावर सोपवले. तुम्ही पहिलेच भाडेकरू आहात इथे. ओह, असं आहे एकूण. पण खूप वाईट वाटलं त्या मुलीबद्दल ऐकून. असं व्हायला नको होतं. अमर मनापासून बोलला. चहा संपला. निमकरने चेक खिशात टाकला. अमर साहेब, निघतो मी. काय हवं असेल तर सांगा, कधीही. हो हो, नक्कीच. निमकर, थँक्यू पुन्हा एकदा. आणि कधी वेळ मिळाला तर येत जा, अमर निमकरला बोलला. निमकरने हात जोडून निरोप घेतला आणि तिथून निघाला. जेवणाचा तर काहीच घाट नव्हता. तेव्हा निमकर गेल्यावर अमरने सरळ शॉवर घेतला. गावातले घर असून सुखसोयी उत्तम होत्या, त्याच्या मनात आले. कपडे चेंज करून बाकीच्या बॅगेतले कपडे, सामान काढून कपाटात तो एक एक करून लावू लागला. या सगळ्या कामांमध्ये रात्रीचे 9 वाजले. अमरने दूध तापवून एका मोठ्या ग्लासात घेतले आणि दुधाचा ग्लास घेऊन बाहेर ओट्यावर आला. निशब्द शांतता. समोरील लिंबाच्या झाडाआडून चंद्रकोर लपाछपीचा खेळ खेळत होती. रस्त्यावरची ये-जा थांबली होती. घुबडाचा गुदकार वातावरणात वेगळाच रंग भरत होता. घरातल्या पंख्यांपेक्षा बाहेरील मंद झुळूक जास्ती आल्हाददायक वाटत होती. पण वातावरणात कुठेतरी काहूर दाटलं होतं. कधीकधी शांतताही कोलाहल माजवते, तसंच काहीसं होतं. शांततेलाही अनेक छटा असतात. ही छटा मंद तेवणाऱ्या पणतीप्रमाणे खचितच नव्हती. खास करून सळसळणाऱ्या पानातून विकट हसणारे काही ढग या छटेला वेगळाच रंग देत होते. ही नैसर्गिक उलाढाल आहे की पुढे होऊ घातलेल्या अनैसर्गिक भयान सत्याची नांदी आहे हे कळायला मार्ग नव्हता. माणसाचे मन खूप गुंतागुंतीचे आहे. त्याला काही अमानवीय घटनांची अस्पष्ट जाणीव होत असते. पण रोजच्या कोलाहलात त्याची आपण पर्वा करत नाही. मग अशा शांतवेळी संवेदनशील मन मोकळे होते. कदाचित यामुळेच अजय दूध पिऊन रिकामा ग्लास हातात ठेवून एकटक त्या अनंताच्या झाडाकडे बघत बसला. वाऱ्याची सळसळ आता अचानकपणे वाढू लागली आणि अंगाला वाराही झोंबू लागला. अमर खुर्ची घेऊन आतमध्ये गेला. आपल्या पाठीमागे त्याने दार बंद करून घेतले. आत झोपायला गेल्याशिवाय गत्यंतर नव्हते. किचनमध्ये राहिलेले काम त्याने आटोपले आणि तो बेडरूममध्ये गेला. बाहेर मस्त चंद्राचा प्रकाश पडला होता, म्हणून त्याने बेडरूममधल्या त्या मोठ्या खिडकीवर पडदे सरकवले नाहीत. लाईट बंद करून तो झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला. मध्यरात्री कधीतरी त्याला जाग आली. का जाग आली याचं कारण त्याला समजू शकले नाही. पण जागेवरच त्याने डोळे किलकिले करून बघितले. रूममध्ये अंधार होता. कुठेतरी एका ठिकाणी त्याचे डोळे काळोखात कसला तरी वेध घेऊ लागले. बेडरूमच्या दाराच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी होतं, आकारहीन. पण एखादा परावर्तित प्रकाश जसा फेकल्यावर एक वलय होतं, त्याप्रमाणे बाहेरच्या प्रकाशामुळे त्याला तिथे काहीतरी पांढऱ्या वलयासारखं दिसत होतं नक्की. त्याला आकार नव्हता, पण ते हलत होतं. आता अमरच्या संवेदना ताठ झाल्या आणि जागेवरून उठून बसला. हळूच लाईटच्या बटणाजवळ हात नेला. लाईट लावली आणि तो कोपरा न्याहाळला. परंतु आता तिथे काही नव्हतं. तो कोपरा पूर्णपणे रिकामा होता. आपण तिथे काय पाहिलं? अमर विचार करू लागला. काय होतं नक्की ते? निमकरने सांगितलेल्या या घराच्या हकीकतीमुळे आपण जरा जास्तच हळवे झालो आहोत. अमरने विचार परत झटकून टाकला आणि झोपी जायचा तो प्रयत्न करू लागला. झोप येणार नव्हती तरी डोक्यावर चादर घेतली. थोडा वेळ जातो न जातो तोच परत कसल्याशा आवाजाने अमरला जाग आली. डोक्यावरची चादर काढली आणि अंतर्मन संवेदनाने त्याची नजर खिडकीकडे गेली. तसा तो भयंकर दचकला. काचेवर कोणाची तरी सावली होती. मनुष्याकृती सावली, जी काचेला एकदम चिटकून उभी होती, दोन्ही हात लावून. अमर घामाने डबडबला. परत लाईट लावली आणि पुन्हा बघितलं. तोपर्यंत ती सावली गायब झाली होती. काय होतं नक्की? अवघ्या
दुसऱ्या दिवशी असा अनुभव येईल हा विचारही अमरला शिवला नव्हता. तसं तो भित्राही नव्हता. बँकेच्या बदलीमुळे तो अनेक ठिकाणी एकटा राहिला होता. ती सावली म्हणजे भूत असं तो मुळीच समजणार नव्हता. बघू सकाळी काय ते. त्याने डोक्यावर चादर घेतली आणि रूममध्ये काळोख केला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. तोंडाने गुणगुणावे तसा आवाज काढत ती सावली घराला फेऱ्या मारू लागली. चंद्र कधीच ढगाळ गेला होता. अमर सकाळी उठला तोच काहीतरी विचार मनात घेऊन. आपली सकाळची सगळी कामे भरभर उरकून बाहेर ओट्यावर आला. पाखरांची किलबिल सुरू होती. एवढी प्रसन्न सकाळ असते, मग रात्री मनात काहूर का उठले होते? ना मनाला शांती ना चांगली झोप. अरे हो, हा आवाज आहे कोणाचा तरी. कोण बोलतंय? अमर सैरभैर झाला. जागेवरून सगळीकडे बघायला लागला. कोणीतरी अगदी त्याच्या जवळून त्याच्याशी बोलले होते. त्याला आवाज येत होता. बायकी आवाज. हो, बायकी आवाज, पण बासरीच्या छेडलेल्या तारेसारखा. कोमल, मंजूळ. अमर जागेवरून उठला. ओट्याची पायरी उतरून खाली आला. स्वतःची खात्री करून घेतली. खरंच आवाज ऐकला आपण? की भास होता? की आणखी काही? त्याच्या मनातल्या विचारांची त्याला लगेच सत्यता मिळाली. हे घर माझे आहे, लवकर सोडा. कोणीतरी बोललं. कोण बोललं हे? अगदी थोडा वेळ डोळ्यासमोर काळोख दाटला. आवाजाचा शोध घेत अमरने घराला एक पूर्ण फेरी मारली. तिथे कोणी नव्हते. मग कुठून आला आवाज? कुठे होता आवाज? अरे बापरे, 8:30. उशीर झाला. एका उडीत तो घरात गेला. सगळं चेक करून बॅग घेऊन बाहेर आला. दाराला कुलूप लावून खिल्ली खिशात टाकली. तोच त्याला काहीतरी जाणवले. एक दुःखी उसासा. आज बँकेत जरा कमी बोलणे झाले सहकाऱ्यांशी, पण तेवढं काही जाणवले नाही. बँकेत गर्दी होती. नंतर बाकीचं काम. सगळ्याचा निरोप घेऊन सगळे निघाले. आज आपण सतर्क राहायचे. काय आहे काय नाही हे बघायचे की निव्वळ आपल्या मनाचा भ्रम, असा विचार करून तो निघाला. मन बंदिवान नसते. म्हणूनच मनात मनुष्य चंद्रावर जातो. कधी राजा बनतो तर कधी स्वतःला सर्वशक्तिमान समजतो. कोण आहे आवर घालायला आणि कोण घालणार? अजून तरी अशी मशीन बनली नाहीये. याच उक्तीप्रमाणे अमरसोबत हे झालं असण्याची शक्यता होती. निमकरने वर्णन केलेल्या त्या मुलीबद्दल त्याला वाईट वाटले होते. ती चांगली होती. या घराला प्रेम दिले होते. इथे ती तिच्या शेवटच्या दिवसात होती. तिचं अस्तित्व इथे वावरले. त्यामुळे आपल्या मनात तीच होती. आपण तिला पाहिले नाहीये, पण जी मुलगी एवढी घराला, फुलझाडांना लळा लावते ती कशी असेल हा विचार आपल्या मनात आला होता ना. अमरचे मन तर्कवितर्क जुळवत होते. असो, त्याची जुजवी खरेदी करून तो आला. काट्याचं गेट उघडून पाऊल टाकणार तो जागीच थबकून पाहू लागला. ओट्याच्या शेवटच्या पायरीपासून छान रांगोळी रेखाटली होती. ही रात्र नव्हती. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. अमर गेटच्या आतमध्ये आला. प्रतिक्षिप्त क्रिया पाहिली. हीच झाली की तो झटक्यात खाली बसला आणि रांगोळीला हात लावला. ती रांगोळीच होती, भास नव्हता. रांगोळीचे चमकणारे चंदेरी कण त्याच्या हातांना चिटकून होते. आता मात्र त्याचा धीर सुटला. मनाच्या पृष्ठभागावर रागाच्या लहरी उभरून आल्या. त्या तिरमिरीत तो घरात आला. घर शांत होते, पण ही शांतता नक्कीच बदललेली होती. वाटत होतं कधीही स्फोट होऊ शकतो. अमर फ्रेश झाला. मनाची ऊर्जा शरीरातून मिळणार होती म्हणून आधी उदरभरण करून घेतले. आपले काम आवरून घेतल्यावर तो बेडरूममध्ये आला. कालची रात्र त्याला आठवली. आपल्याला काहीतरी इथेच दिसले होते. मग काचेवरची ती सावली, पलंगावरची चादर. नकळत त्याचे लक्ष खाली गेले आणि जोराचा झटका बसून उडाला. पलंगावरची चादर बदललेली होती. उशांवरचे अभरे बदललेले होते. अचानक रूममधील लाईट बंद झाली. काळोख, पूर्ण काळोख. असं कसं? खिडकीतून उजेड का नाही येत? अनाहूतपणे त्याचं लक्ष तिकडे गेलं. तिथे आता खिडकीच नव्हती. होती ती गुळगुळीत भिंत. कुठलाही प्रकाश आत येत नव्हता. होता तो फक्त काळ्याशार डोहातील अंधार. मन सुन्न झाले. शरीराला बधिरता आली. डोक्याला मुंग्या आल्या. काही क्षणात ही नको असलेली भयानतेची शृंखला तुटली. बेडरूमच्या कोपऱ्यात ती सफेद वलय एकत्रित येत आकार घेत होती. तिथे धुरकट प्रकाश साठला होता.
हळूहळू त्या वलयांना घाणता येत होती. अमरचे डोळे काळोखात सरावले. समोर होणारा बदल डोळ्यांनी हेरला. अधांतरी एक सफेद आकृती तरंगत होती. हीच ती वेळ. आपले मन कच खाण्यापूर्वीच त्याला रोखलं पाहिजे. अमर जागेवरून जोरात ओरडला, कोण आहेस तू? काय आहे तुझं अस्तित्व? ये, असा काळोखात काय आहेस? ये, समोर ये. अमरची शरीराची थरथर वाढली. श्वास वर खाली होत होता. ही शांतता आता असह्य होत होती. काही घडण्याची तो वाट पाहत होता. एका गडगडाटी हसण्याने बेडरूम भरून गेली. तिचं अस्तित्व प्रकट झाले होते. हो, तिचे अस्तित्व प्रकट झाले होते. एका गडगडाटी हसण्याने बेडरूम भरून गेली. तिचं अस्तित्व प्रकट झाले होते. वातावरणात कमालीचा गारठा. बाहेर नक्कीच सोसायटीचा वारा सुटला असणार. भिंतीतले मागचे दार थाडथाड वाजायला लागले. अमरच्या डोळ्यांवर अजूनही विश्वास बसत नव्हता. समोर जे घडते ते सत्य आहे की भास, त्यालाही कळत नव्हते. नाही, हा भास नाहीये. मी खरंच आहे इथे. तोच मंजूळ बासरीच्या छेडलेल्या सुमधुर धूनसारखा आवाज त्याला आला. अरे, कोण मी? कोण आहेस तू? इथे काय करतेस? अमर जरा चढ्या आवाजात बोलला. त्यासरशी किचनमध्ये 1-2 भांडी जोरात भिंतीवर आदळली गेली. हा त्याच्या शब्दांचा कडक निषेध होता. आज अमर जरा शांत झाला. त्याची कसोटी होती. पण त्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू द्यायचा त्याला नव्हता. एक गोष्ट नक्की झाली होती. आता या क्षणी ती जी कोणी आहे अजून आक्रमक झाली नव्हती. कुठलीही उलटापालट केली नव्हती तिने. ती तर त्याच्या प्रश्नावर प्रत्युत्तर करत होती. म्हणजे जर खरंच ती तसली कोणी असेल तर तिच्या जन्मजात चांगल्या गुणांमुळे धोकादायक बनली नव्हती. आणि म्हणूनच आपण अजून इथे सुरक्षित आहोत. तिने कसलीही इजा केलेली नाहीये. काय करू? त्याला तिच्याबद्दल सहानुभूतीही होती. आपणच हा तिढा सोडवायला हवाय. हे बघ, अमर एकेरीवर आला. मी काय चूक केली आहे का? काही वाईट वागलो आहे का? मग तू असे का करते आहेस? हा काय प्रकार चालू आहे? प्लीज मला सांग. अमर समजावण्याच्या स्वरात म्हणाला. मी लाईट लावू का? अमर तिला म्हणाला. खबरदार, लाईट लावू नका. तो सफेद घन आकार एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात गेला. आपण असेच बोलूया. तू माझ्याशी बोलणार? अमरने अगदी अविश्वासाने तिला विचारले. का? जिवंत मनुष्य आमच्याशी बोलू शकत नाही का? तिचा परत प्रतिप्रश्न. रात्रभर चढत होती. वातावरणात अनपेक्षित बदल होत होता. गारवा कमालीचा वाढला. अमरने चादर लपेटून घेतली. कारण कितीही बाजीरावाचा आव आणला तरी त्याच्यात आणि तिच्यात एक न जुळणारी रेषा होती. मानवी शक्ती मर्यादित असते. तिच्याशी कुठल्याही मदतीशिवाय टक्कर देणे निव्वळ मूर्खपणा होता. तुझं नाव काय आहे आणि तुला काय हवंय माझ्याकडून? अमरने हळुवारपणे तिला विचारले. एक खिन्न उसासा अमरच्या कानात शिरला. पाण्याच्या शांत पृष्ठभागावर हलकासा दगड पडला तर जसे हलके तरंग उठतील तसा आवाज तिथे घुमला आणि तिने बोलायला सुरुवात केली. माझे नाव निशिगंधा. बाबा मला लाडाने गंधा म्हणायचे. सर्वसामान्य मुलींसारखी. माझी स्वप्न, इच्छा मर्यादित होत्या. आयुष्याशी माझी कसलीही तक्रार नव्हती. सगळं छान होते. अतिशय सुरेल होता आवाज. पण त्यात दुःखाची छटा फार होती. अमरची नजर त्या धुरकट वलयावर खेळलेली. कान आतुर होते तिचं ऐकण्यासाठी. आई लहानपणी वारली. बाबांनी मायेने केलं सगळं. कसली कमतरता पडू दिली नाही. पण एक दिवस मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. कारण काम करताना अचानक चक्कर येऊन पडले मी. मग सगळ्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट आला. मेंदूत मोठी गाठ आहे. ऑपरेशन शक्य नाही. गोळ्यांवर निभवावं लागणार. माझ्यावर आकाश कोसळले. बाबा खूप दुःखी झाले. तिचा मुसमुसण्याचा आवाज कानावर आला. माझं आयुष्य काही महिन्यांचं होतं. हे घर जिथे तुम्ही राहताय. हे ऐकताच अमर सावरून बसला. ती एकुलती मुलगी. बाबांना घर जावई हवा होता म्हणून त्यांनी हे घर माझ्यासाठी बांधले. लग्नानंतर मी इथे राहण्यासाठी. थोडा वेळ स्तब्धता. अमरने कान टवकारले. काय झालं? कुठे ती?
तेवढ्यात त्याच्या कानाला अगदी जवळून थंड श्वासाचा स्पर्श झाला. त्याच्या मणक्यातून एक गार भीतीची लहर गेली. मानेवरचे केस ताठ झाले. त्याने तिथून उठण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी थबकला. उठू नका, तिथेच बसा. माझे बोलणे अजून संपले नाहीये. किती गोड आर्जवी आवाज होता. अमर होता तिथेच बसला. तर तिने सुरुवात केली पुढचे सांगायला. नियतीला माझे सुख मंजूर नव्हते. माझी तब्येत ढसाळत होती आणि हे घर सारखं माझ्या स्वप्नात यायचे. मला बोलवायचे. आम्ही आमच्या जुन्या घरी राहत होतो. मी बाबांना सांगितले, मला या घरी घेऊन या. बाबा लगेच तयार झाले. भोळी आशा, मला बरं वाटेल अशी. मग आम्ही इथे राहायला आलो. घराला बघताच जाणवले की आमचे ऋणानुबंध आधीचेच आहेत. फक्त भेट होणं बाकी होतं. ही जी सगळी फुलझाडे आहेत ना, ती मी इथे आल्यावर लावली. बाबा मला आणून द्यायचे. बाग मी सजवली. अंगण, कुंपण सारे मी केलंय. तिच्या आवाजात आता कंपने होती. दुःखाने तिचा कंठ दाटल्यासारखा वाटला. आणि ती तुळस पाहिलीत कशी सुकून गेलीये. आता तिची काळजी घ्यायला मी नाही ना, ती पुढे म्हणाली. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटले ना नवी तुळस लावावी म्हणून, हो ना, तिने विचारले. अमरच्या तोंडातूनही फक्त हो एवढाच शब्द आला. गोळ्या चालू होत्या आणि दिवस पुढे सरकत होते. एका संध्याकाळी मला खूप अस्वस्थ वाटू लागले. शक्तिहीन, कमजोर झाली होती मी. खूप त्रास होत होता मला. बाबा परत हॉस्पिटलला घेऊन जाणार होते, पण मला माहीत झाले होते की मी परत येणार नव्हती. माझ्या घरापासून आता मी कायमची दूर जाणार हे मला माहीत झाले होते. हट्टाने मी बाबांना सकाळी हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगितले. आणि रात्रभर काय केले माहिती? तिचा प्रश्न आला. माहिती काय केले मी रात्रभर? नाही, अमर अडखळत बोलला. मीच सांगणार ना. त्याचबरोबर हास्याचं कारंजं उडालं. त्या रात्री मी पूर्ण घर फिरत होते. इथल्या सगळ्या वस्तूशी बोलले. त्यांच्यावरून मायेचा हात फिरवला. खूप रडली मी. मग बाहेर आली. माझ्या स्वतःच्या हातांनी लावलेली झाडे बहरत होती. कुठे कळ्या तर कुठे फुले आली होती. सर्वत्र फिरले. त्यांच्याशी बोलले. मिठी मारून रडले. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला गेले, पण देहानं. माझं अस्तित्व इथेच राहिले. माझा मृत्यू अटळ होता. मी परत बाबांना शपथ घालून सांगितले, माझ्या अस्थीचे विसर्जन करू नका. त्यांना अनंताच्या झाडाखाली मुठमाती द्या. मरणाऱ्यांची इच्छा पूर्ण करतात. ही शेवटची इच्छा पण बाबांनी माझी पूर्ण केली. थोडक्यात तुम्हाला सगळं समजलं असेलच. ती संपूर्ण हकीकत सांगत अमरला म्हणाली. हो, अमर पुटपुटला. आता मला काय हवंय तुम्हाला समजले? हे घर माझे आहे. इथे फक्त मीच राहू शकते. तिच्या आवाजात आता कठीणपणा आला. त्या पांढुरक्या वलयाला जास्त घनता आली. एक आकृती तयार होत होती. अमरला सगळं असह्य झाले. तसा तो उठला. बस, तू म्हणाली आणि मी निघालो असे होणार आहे का? तो म्हणाला. उलट तूच जा इथून आणि परत येऊ नको. तू आता या जगात नाहीयेस. हे तुझे जग नाहीये. तुझे अस्तित्व शून्य आहे. कळालं का तुला? तुझं अस्तित्व शून्य आहे. कधी कधी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्ट घडून जातात आणि मागून पश्चाताप होतो. तसंच काहीसं अमरच्या बाबतीत घडलं. त्याला एवढे तिला टाकून बोलायचे नव्हते, पण शब्दबाण सुटले होते. काही घडण्यासाठी तो क्षण पुरे होता. बघता बघता बाजूचा आसमंत प्रखर होऊन क्षणात निवळला. लख्ख उजेड पडला आणि बेडरूम उजेडात न्हाऊन निघाली. अमरने डोळेच चोळले. बाजूला बघितले. खिडकी जागेवर होती. भिंत गायब झाली होती. बाहेरचा मंद प्रकाश खिडकीवर तेवत होता. त्याची नजर आत वळली आणि शॉक बसल्यासारखा तो उडाला. एका ठिकाणी नजर गाडून बसला. ती निशिगंधा चक्क किचनच्या दारात उभी होती, त्याच्याकडेच पाहत. एक तर ते स्वप्न होते वा ती खरंच तिथे उभी होती. अमर बघतच राहिला. नितळ गोरी कांती, सरळ टोकदार नासिका, अतिशय रेखीव चेहरा,
या सर्वांवर त्याच्यावर रोखटलेले टपोरे निळे पाणीदार डोळे, तेच डोळे आता ओतप्रोत अश्रूंनी भरले होते. सुंदर चेहरा दुःखी झाला होता. तिची गोष्टच निराळी. किती दुर्भाग्य हे! तिला आनंदी जगण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या संसाराची गोड स्वप्न बघण्याचा अधिकार नाही. तारुण्यात पदार्पण केले आणि नियती कठोर झाली. सगळेच हिरावून घेतले तिच्याकडून. संधीही देऊ केली नाही. मरणाच्या दारात उभे असताना देखील ती जगणं शिकवून गेली. आता आपल्या जगात नसली म्हणून काय तिने आताही तिच्या जगात सुखी राहू नये? हे कोण बोलतंय हे? आपलं मन का? तिला मी जा सांगणारा कोण? आगंतुक, उपरा मीच, जो तिच्या घरात राहतोय. जायला तर मला हवंय. अमरचे मन सुन्न झाले. हेच तर व्हायला हवं आहे आणि हा तिच्यासाठी योग्य न्याय आहे. त्याचं मन अतीव प्रेमाने भरून आले. डोळ्यात पाणी आले तिच्यासाठी, जी जगताना मेली आणि मेल्यावरही जगते. समाधानाने त्याने तिच्याकडे पाहिलं. आपसूक हात जोडले गेले. गंधा, तू जिंकलीस. हो, हे तुझेच घर आहे आणि इथे राहण्याचा तुझाच अधिकार आहे. मी जातो, नक्की जातो, पण आजची रात्र मला इथे राहू दे. या घराचं शेवटचं प्रेम हवंय मला, अमर तिला म्हणाला. हो, माझी काही हरकत नाही, मंजूळ मधुर आवाजात ती बोलली. प्राजक्ताच्या नाजूक फुलांसारखा तिचा चेहरा हसला. मी आता जाते. ए, कुठे जातेस? अमरने न राहून तिला विचारले. मी इथेच आहे, बाहेर, माझ्या झाडांशी बोलणार, त्यांची काळजी घ्यायची आणि माझ्या घराचीही, ती म्हणाली. हो, जा तू. थोडा वेळच त्याला तिचे शेवटचे हसरे दर्शन झाले आणि क्षणातच ती अदृश्य झाली. अमर जागेवरून उठला. झोप तर येणार नव्हतीच. कपाट उघडून आतल्या बॅगा त्याने काढल्या व सामान भरायला घेतलं, अगदी समाधानाने. त्याला आईची प्रकर्षाने आठवण आली. दुसरे कुठलेही घर मिळो, आईला इथे सोबत घेऊन येणार एकदा. डोळ्यातले पाणी कडांवर आले. मनात अतिशय आनंद होता. दुसऱ्या दिवशी तो तिथून निघणार होता, तिचे संपूर्ण घर तिच्या स्वाधीन करून. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.